आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला काही सवयी बदलाव्या लागतात. कुठल्या त्या 5 सवयी आहेत त्या बदलल्या तर आपल्या आरोग्यामध्ये, आपल्या हेल्थ कंडिशनमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे. आपली हेल्थ अगदी महत्त्वाची आहे. आपलं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागते. आपल्या बॉडीची काळजी घ्यावी लागते. आपली बॉडी, आपलं शरीर म्हणजे एका मंदिरासारखं आहे. मंदिराला जसा आपण रिस्पेक्ट देतो, एका पर्टिक्युलर वेमध्ये त्याला ट्रीट करतो, तिथे उलटसुलट काम करून चालत नाही. ते आपल्या मनाला सुद्धा पटत नसतं. त्याचप्रमाणे आपलं शरीरसुद्धा आपण ट्रीट केलं पाहिजे. आपल्या शरीराला, आपल्या बॉडीला सुद्धा आपण एका मंदिरासारखं ट्रीट केलं पाहिजे. आणि याच्यासाठी कुठल्या त्या 5 सवयी आपण बदलू शकतो आणि आपल्या आरोग्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो, हे आता आपण एक एक करून पाहूया. 5 ज्या गोष्टी आपल्या हेल्थसाठी आपल्याला बदलायच्या आहेत, त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ईटिंग हॅबिट्स, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी. बऱ्याच वेळेला असं होतं की जंक फूड खाल्ल्या जातं. पार्टी असते, घरी पार्टी असते किंवा ऑफिसमध्ये पार्टी असते आणि खूप जंक फूड खाल्ल्या जातं, खूप गोड खाल्ल्या जातं, अवेळी खाल्ल्या जातं. त्याची क्वांटिटी म्हणा, त्याचा पोषण जो असतो तो त्याच्याकडे लक्ष नसतं. मित्रमंडळींबरोबर किंवा पाहुण्यांबरोबर एक्स्ट्रा खाल्ल्या जातं आणि याचा परिणाम हेल्थवर होत असतो. तर याच्यासाठी आपल्या काय ईटिंग हॅबिट्स आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. आपण जंक फूड किती खातोय, त्याची क्वांटिटी काय आहे, आठवड्यामधून किती वेळेला खातोय आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतोय हे आपण पाहायला पाहिजे. खाण्यापिण्याची जी सवय असते ह्याच्यामध्ये वेळसुद्धा खूप महत्त्वाची असते. कधीकधी वेळ जात नाही म्हणून खाल्ल्या जातं किंवा टी व्ही पाहता पाहता एक्स्ट्रा खाल्ल्या जातं. खाण्यापिण्याची एक पर्टिक्युलर वेळ नसते, जेवणाची एक पर्टिक्युलर वेळ नसते आणि ह्याच्यामुळे हेल्थवर परिणाम होतो, डायजेशनवर परिणाम होतो आणि हेल्थ हळूहळू बिघडायला लागते. तर आपल्याला जी पहिली सवय बदलायची आहे ती म्हणजे आपले ईटिंग हॅबिट्स. आपण काय खातोय हे पाहायला पाहिजे, माइंडफुली खायला पाहिजे, पोषण कंट्रोल केला पाहिजे आणि खाण्यापिण्याची वेळसुद्धा सांभाळली पाहिजे. आपल्या हेल्थसाठी आणखी एक गोष्ट जी आपल्याला केली पाहिजे ती म्हणजे आपली लाईफस्टाईल कशी आहे, सिडेंटरी आहे की ॲक्टिव्ह आहे हे पाहायला पाहिजे. सिडेंटरी असेल, अगदी एका जागी बसून काम होत असेल, ऑफिसमध्ये दिवसभर बसावं लागत असेल किंवा घरीसुद्धा टी व्ही बघण्यामध्ये वेळ जात असेल, बसूनच तुम्ही टी व्ही पाहत असाल, जास्तीत जास्त वेळ एका जागी बसण्यामध्ये किंवा झोपण्यामध्ये जात असेल तर याचा परिणाम हेल्थवर होत असतो, बॉडीवर होत असतो. कारण याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन होत नाही, बॉडीमध्ये टॉक्झिन्स जमा व्हायला लागतात आणि वजन वाढायला लागतं आणि या वजन वाढण्यामुळे वेगळे वेगळे हेल्थ प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. हे असं होऊ नये म्हणून आपण ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ॲडॉप्ट केली पाहिजे. जेवढं जमेल तेवढं ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. ऑफिसमध्ये तुम्ही बसून काम करत असाल तर ॲटलिस्ट अर्धा ते 1 तासानंतर 5 मिनिटासाठी त्या चेअरमधून उठा आणि एक छोटासा वॉक घ्या. तेही शक्य नसेल तर बसल्या बसल्या काहीतरी स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करा, हातपाय स्ट्रेच करा, मानेचे एक्सरसाइज करा. याच्यामुळे बॉडीमध्ये सर्क्युलेशन चांगलं होईल आणि हेल्थसाठी याचा तुम्हाला बेनिफिट होईल. आणखी तुम्ही वॉक करू शकता, तुम्ही जिने वापरू शकता. जास्तीत जास्त वेळ तुम्ही ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करा. याच्यामुळे बॉडी ॲक्टिव्ह राहते, बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि बॉडीमधले टॉक्झिन्स बाहेर निघून जातात आणि याचा फायदा हेल्थ मेंटेन राहण्यामध्ये होत असतो. वेगळे वेगळे हेल्थ प्रॉब्लेम्स जे होत असतात सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे, जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हे टाळता येतात. चांगल्या हेल्थसाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. ॲटलिस्ट 7 ते 8 तासाची झोप आपल्याला जरुरी असते. झोपेमध्ये आपली बॉडी हील होत असते.
आपलं माइंड हील होत असतं आणि याच्यासाठी 7 ते 8 तास झोप गरजेची आहे. काही दिवसापूर्वीच मी झोपेवर एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याच्यामध्ये चांगल्या झोपेसाठी काय टिप्स आपण वापरू शकतो हे शेअर केलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्की तो बघा आणि त्या टिप्स फॉलो करून बघा. तर आपल्या चांगल्या हेल्थसाठी झोप खूप महत्त्वाची आहे. वेळेवर झोपणं, चांगल्या क्वालिटीची झोप घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामुळे बॉडी हील होत असते, बॉडीमध्ये रिपेअरिंगचं काम सुरू असतं आणि या गोष्टीमुळे आपली हेल्थ चांगली राहत असते. तुम्हाला अशा टाईपचे हे सिंपल हेल्थ टिप्स आवडत असतील, याचा तुम्हाला काही बेनिफिट होत असेल तर या व्हिडिओजना नक्की लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळेल. आपल्या चांगल्या हेल्थसाठी याच्या पुढची जी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे ती आहे आपला क्रॉनिक स्ट्रेस. आपल्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात. ऑफिसमधला स्ट्रेस, घरचा स्ट्रेस, रिलेशनशिपमधला स्ट्रेस, मे बी फायनान्शियल स्ट्रेस आणि त्यातून पुन्हा हेल्थचा स्ट्रेस. असे अनेक स्ट्रेस दिवसभर बिल्टअप होत असतात आणि या स्ट्रेसचा परिणाम हेल्थवर होत असतो. या स्ट्रेसमुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं, इम्युनिटी कमी होऊ शकते. स्ट्रेसमुळे वेगळे हेल्थ प्रॉब्लेम्स होत असतात आणि हा जो स्ट्रेस असतो हा मूळ कारण असतो कोणत्याही हेल्थ प्रॉब्लेमचा. तर याच्यासाठी स्ट्रेस आपल्याला कमी केला पाहिजे. दिवसभराचा स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही मोकळ्या वाऱ्यामध्ये, मोकळ्या हवेमध्ये थोडासा वॉक घेऊ शकता किंवा हॅपी म्युझिक ऐकू शकता. याच्यामुळे स्ट्रेस लगेच कमी होतो. आणि तुम्ही मेडिटेशनसुद्धा करू शकता. मेडिटेशनमध्ये क्रॉनिक स्ट्रेस अगदी लवकर कमी होऊन जातो. तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असाल, तुम्हाला स्ट्रेसमुळे हेल्थ प्रॉब्लेम्स होत असतील आणि हा स्ट्रेस कसा कमी करायचा हे तुम्हाला डीपली समजून घ्यायचं असेल तर रविवारी संध्याकाळी होणाऱ्या फ्री वर्कशॉपमध्ये तुम्ही या. आरोग्य संपदा नावाचा फ्री हेल्थ वर्कशॉप रविवारी संध्याकाळी 7 वाजता होत असतो आणि तो अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा आणि तुमचा जीवनातला स्ट्रेस कुठल्याही कारणामुळे असेल तो दूर करा. आपल्यापैकी काही जणांना काही ॲडिक्शन्स असतात. जीवनातल्या स्ट्रेसमुळे किंवा स्ट्रगल्समुळे तो कोपअप करता न आल्यामुळे काही ॲडिक्शन्स असतात. जसं स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे किंवा ओव्हर इटिंग आहे, खूप गोड खाणं, या सगळ्या सवयी असतात आणि या सवयींमुळे हेल्थ प्रॉब्लेम्स होत असतात. स्ट्रेस बीट करण्यासाठी या सवयी लागत असतात पण याच्यामुळे स्ट्रेस जात नाही, उलट हेल्थ प्रॉब्लेम्सच वाढत असतात. तर अशा काही सवयी असतील तर त्या दूर केल्या पाहिजेत. माझा एक VIP प्रोग्राम असतो की ज्याच्यामध्ये या गोष्टीवर मी बऱ्याच स्टुडंट्सबरोबर काम केलेलं आहे. त्यांचे हे जे हॅबिट्स असतात की ज्याच्यामुळे हेल्थवर परिणाम होत असतो त्याच्यावर काम करून काही दिवसामध्येच त्यांच्या या हॅबिट्स सुटलेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा अशी काही माझी मदत हवी असेल तर आरोग्य संपदा या फ्री हेल्थ वर्कशॉपसाठी तुम्ही रजिस्टर करा. त्याच्यामध्ये तुम्हाला याच्याबद्दल माहिती मिळेल. तर आज आपण 5 गोष्टी पाहिल्या की ज्यामुळे आपल्या हेल्थवर परिणाम होत असतो. त्या 5 हॅबिट्स आपण जर बदलल्या तर आपली हेल्थ चांगली राहते, लाँग टर्मसाठी ती चांगली राहते आणि आपण एक चांगलं हॅपी हेल्दी लाईफ जगू शकतो. तर याच्यातली पहिली गोष्ट आहे ईटिंग हॅबिट्स. आपल्या ईटिंग हॅबिट्स चांगल्या असल्या पाहिजे, हेल्दी असल्या पाहिजे आणि आपण वेळेवर जेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपली सिडेंटरी लाईफस्टाईल असेल तर ती ॲक्टिव्ह लाईफस्टाईल केली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये, आपल्या डे टू डे लाईफमध्ये ॲक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. तिसरी गोष्ट स्लीप पॅटर्नकडे फोकस केला पाहिजे. स्लीप क्वालिटी कशी आहे, स्लीपिंग टायमिंग काय आहे, या गोष्टीकडे लक्ष देऊन काही चेंजेस करायची गरज असेल तर तिथे चेंजेस केले पाहिजेत. चौथी गोष्ट दिवसभराचा स्ट्रेस दूर केला पाहिजे. कुठल्याही गोष्टीमुळे काही स्ट्रेस असेल, माइंडमध्ये काही स्ट्रेस असेल, बॉडीमध्ये काही स्ट्रेस असेल, तो स्ट्रेस दूर केला पाहिजे. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट
कुठल्याही गोष्टीचं जर ॲडिक्शन असेल तर ते ॲडिक्शन दूर केलं पाहिजे. या 5 टिप्स तुम्ही फॉलो करून बघा. याच्यामुळे तुमच्या हेल्थमध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट होणार आहे. मे बी या 5 टिप्स तुमच्यासाठी गरजेच्या नसतील, याच्यातली एखाद दुसरी टिप तुमच्यासाठी गरजेची असेल. या 5 गोष्टींपैकी जी गोष्ट चेंज करणं तुमच्या हेल्थसाठी फायद्याचं आहे ते तुम्ही नक्की करा. आणि तुम्ही काय चेंज केलं हे कमेंटमध्ये माझ्याबरोबर नक्की शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच हेल्थ टिप्स जाणून घेण्यासाठी हे व्हिडिओज, हे चॅनल बघत राहा. थँक्यू.